रेल्वे मार्ग तयार केला जातोय। या कामासाठी जुना पलावा पूल पाडणं आवश्यक असून त्याची उंची वाढवण्याचं नियोजन आहे। त्याआधी 7, 8 आणि 9 नोव्हेंबर या 3 दिवसांकरता पुलावर चाचणीसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। या काळात त्या परिसरातील वाहतुकीचे मार्ग बदलण्यात येणार आहेत। जुन्या पुलावरील वाहतूक वळवून नागरिकांना नवीन पलावा ब्रिज आणि देसाई नाक्याच्या आधी तयार केलेल्या यू टर्न मार्गे कल्याण डोंबिवलीच्या दिशेने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। ट्रायल रन म्हणून आपण 7, 8 आणि 9 या 3 दिवस तो ब्रिज बंद करणार आहोत। त्यानंतर त्या ठिकाणची आपल्याला जी ट्रॅफिक आहे ती डायव्हर्ट करणार आहोत। एक तर ती ट्रॅफिक आपण जुन्या ब्रिज मध्ये पैकी एक जो ब्रिज आहे त्याच्यावर डायव्हर्ट करणार आहोत जाणाऱ्या ब्रिजवर, आणि जी पलावा सिटी आणि कासारियो यांना डोंबिवलीकडे जे जाणार आहेत त्यांना तिकडे न जाता त्यांनी पुढे जाऊन देसाई नाक्याच्या पहिले एक आपण यू टर्न क्रिएट केलेला आहे। त्या यू टर्न घेऊन त्यांनी जो नवीन पलावा ब्रिज आहे त्या ब्रिज वरनं त्यांनी कल्याण आणि डोंबिवलीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे। मंडळी, मल्टीप्लेक्स मधील चित्रपटाच्या तिकिटांसोबतच खाद्यपदार्थ आणि बाटली